श्री गणेशाय नमः. दशक 6वा देवशोधन. समास पहिला. श्री समर्थ म्हणता की आता चित्त एकाग्र करून मी जे सांगतो ते ऐकून ते हृदयात धरून ठेवा. एक क्षणभर सावध होऊन बसा व सांगतो ते ऐका. आपल्याला कुठल्या तरी एखाद्या गावात किंवा एका देशात राहायचे असेल आणि आपण त्या गावाच्या वा देशाच्या प्रभूला म्हणजे जो अधिपती किंवा वरिष्ठ अधिकारी असेल त्याला जर भेटलो नाही तर आपल्याला सुख कसे लाभेल. म्हणून ज्याला जेथे राहायचं असेल त्याने तेथल्या मुख्याधिकाऱ्याची भेट घ्यावी म्हणजे सर्व काही सुरळीत होते. मुख्याधिकाऱ्याची भेट घेतली नाही तर तेथे आपल्याला कोणी मानणार नाही आणि मग आपले महत्त्व नाहीसे व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून राजापासून रंकापर्यंत जो कोणी तेथील नायक असेल त्याला भेटावे यातच शहाणपणा असतो असे विचारी लोक जाणतात. त्याला न भेटता त्याच्या नगरात राहिले तर धरून नेऊन वेठ बिगारी लावतील किंवा चोरी केली नसतानाही चोरीचा आरोप करतील. म्हणून जो शहाणा असेल त्याने मुख्याधिकाऱ्याला भेटावे नाहीतर त्याला नाना संकटांना तोंड द्यावे लागेल. एखाद्या गावात ग्रामाधिकारी हा श्रेष्ठ असतो, त्याच्यापेक्षा देशाधिपती अधिक श्रेष्ठ असतो व त्याच्यापेक्षाही राजा हा वरिष्ठ असतो. राष्ट्राचा जो प्रभू त्यास राजा म्हणतात. अनेक राष्ट्रांचा अधिपती असेल त्याला महाराजा म्हणतात. महाराजांचाही जो राजा त्याला चक्रवर्ती म्हणतात. एक नरपती असतो, एक तर एक गजपती असतो, तर एक दुसरा कोणी हयपती असतो, तर कोणी भूपती असतो. या सगळ्यांपेक्षा चक्रवर्ती हा श्रेष्ठ राजा असतो. असो अशा सर्वांचा निर्माण करता एक ब्रह्मदेव असतो. त्या ब्रह्म्याचाही निर्माता कोण आहे? ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांना जो निर्माण करतो तो त्याच्यापेक्षा थोर असतो. त्या परमेश्वराची नाना प्रयत्नाने ओळख करून घ्यावी. त्याची प्राप्ती झाली नाही तर यमयातना चुकत नाही. जर ब्रह्मांड नायकाला ओळखता आले नाही तर ते बरे नव्हे. ज्याने आपल्याला या संसारात घातले, ज्याने अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्या परमात्म्यास जो ओळखत नाही तो पतित समजावा. म्हणून देव कोणता ते ओळखून आपल्या नरदेहाचे सार्थक करावे. जर आपल्याला ते कळत नसेल तर सत्संग धरावा म्हणजे ते कळून येईल. जो भगवंताला जाणतो त्याला संत म्हणतात. संत हे शाश्वत आणि अशाश्वताचा निवाडा करतात. खरा देव कधी पालटत नाही, आपल्या स्थानावरून हलत नाही असा ज्याचा अंतःकरणापासून भाव असतो तोच महानुभाव संत साधू आहे असे जाणावे. जो लोकात वावरतो पण गोष्टी मात्र जगावेगळ्या सांगतो, ज्याच्या अंतरात आत्मज्ञान सदैव जागृत असते तोच साधू होय. निर्गुण परमात्म्यास तद्रूप होऊन जाणणे, त्याच्याशी ऐक्य होणे यालाच ज्ञान म्हणावे. याखेरीज ते जे सर्व काही आहे ते अज्ञानच होय. पोट भरण्यासाठी नाना विद्यांचा अभ्यास करणे यालाही ज्ञान म्हणतात. पण त्याने मनुष्य जन्माचे सार्थक होत नाही. ज्या योगे एका देवाचा साक्षात्कार होतो तेच खरे ज्ञान असते व त्यानेच सार्थक होते. बाकीच्या सर्व पोट भरण्याच्या विद्या निरर्थकच असतात. जन्मभर पोट भरण्यासाठी कष्ट केले, देहाचे संरक्षण केले, पण अंतकाळी ते सर्व व्यर्थच गेले. म्हणून पोट भरायची जी विद्या तिला सद्विद्या म्हणू नये. ज्या योगे सर्व व्यापक वस्तूंची तात्काळ प्राप्ती होते तेच खरे ज्ञान होय. असे ज्ञान ज्याच्या जवळ असते तोच संत असे जाणावे व त्यालाच समाधान मिळवण्याचा मार्ग विचारावा. एक अज्ञानी माणूस दुसऱ्या अज्ञानी माणसाजवळ गेला तर तेथे त्याला ज्ञानाची प्राप्ती कशी होणार? एका दैवहीन माणसाला दुसऱ्या करंट्याचे दर्शन झाले तर त्याचे भाग्य कसे उदयाला येणार? एका रोग्यापाशी दुसरा रोगी गेला तर त्याला आरोग्याची प्राप्ती कशी होईल? किंवा निर्बलाकडून निर्बलाला मदत कशी मिळणार? पिशाच्या पाशी पिशाचे गेले तर ते पिशाच्या योनीतून मुक्त होऊन त्याचा उद्धार कसा होईल? दारू पिऊन उन्मत्त झालेल्याला तसाच उन्मत्त भेटला तर त्यांची समजूत कोण घालणार? भिकाऱ्यापाशी भिक्षा मागितली तर काय लाभ होणार? दीक्षाहीनापाशी दीक्षा कशी प्राप्त होणार? आणि कृष्ण पक्ष असता चांदण्याचा प्रकाश कसा मिळणार? एका गैरशिस्त माणसाकडे दुसरा गैरशिस्त माणूस गेला तर तो शिस्तबद्ध कसा होणार?
बद्धाला बद्ध भेटून तो सिद्ध होऊ शकत नाही. एका देहबुद्धीच्या माणसाजवळ दुसरा देहबुद्धीचा माणूस गेला तर तो काही विदेही होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानी पुरुषा वाचून ज्ञानमार्ग सापडत नाही. म्हणून आत्मज्ञानी पुरुषाचा शोध घ्यावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, म्हणजे मग सारासार विचाराने मोक्ष प्राप्त होतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देवशोधन नाम समास पहिला समाप्तो. दशक 6 समास 2 ब्रह्मपावन. श्री समर्थ म्हणतात की आता ज्या उपदेशाने सायुज्य प्राप्ती होते त्या उपदेशाची लक्षणे ऐका. नाना मतांचा काथ्याकोट उपयोगी पडणार नाही. ब्रह्मज्ञानाखेरीज केलेल्या उपदेशाने काही साध्य होत नाही. जसे धान्याशिवाय असलेले भूस खाता येत नाही, रसरहित कडबा कुटला किंवा लोणी काढलेले ताक घुसळले किंवा तांदळाचे धुवणच सावकाश प्राशन केले किंवा अनेक फळांच्या सालीच खाल्ल्या अथवा रसहीन चोट्यात चोखल्या किंवा खोबरे खायचे सोडून नरोट्याच खाल्ल्या, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाशिवाय ते नाना उपदेश म्हणजे केवळ श्रमच असतात. ब्रह्मज्ञान हेच सार आहे, ते सोडून कुठला शहाणा आसाराचे सेवन करीन. आता गुणातीत जे ब्रह्म त्याचे वर्णन करतो, श्रोत्याने एकाग्र मन करून ऐकावे. ही सर्व सृष्टी महाभूतापासून निर्माण झाली असून ती सर्व काळ टिकणारी नाही, म्हणजेच अशाश्वत आहे. या सृष्टीची रचना होण्याआधी व तिचा लय झाल्यावर म्हणजे अंती केवळ निर्गुण ब्रह्म असते. हीच खरी शाश्वताची खूण आहे. इतर जे जे पांचभौतिक असते ते नाशिवंत असते. एरवी ही सृष्टी पाहिली म्हणजे ती पंचमहाभूतांची आहे असे दिसून येते. भूतांना देव कसे म्हणावे? भूत म्हणून कोणी संबोधले तरी मनुष्याला भीती वाटते. मग ज्याने हे जग निर्माण केले त्या जगज्जनक परमात्म्यास भूताची उपमा कशी द्यावी? ज्याचा महिमा ब्रह्मादिकांनाही कळत नाही त्या जगदीशाला भूतासारखे म्हणावे तर दोष उत्पन्न होतो. आत्मज्ञानी महापुरुष हे सर्व बरोबर जाणतात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत. यांच्या अंतर्बाह्य जगदीश ओतप्रोत झालेला आहे. पंचमहाभूतांचा नाश होतो, पण आत्मा अविनाश रूप आहे. जे जे रूप आणि नाम आहे तो सर्व भ्रमच आहे. नामरूपातीत जे परमात्मा तत्व त्याचे रहस्य अनुभवाने जाणावे लागते. पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती आहे. या अष्टधा प्रकृतीला दृश्य असे नामाभिधान आहे. ते हे दृश्य नाशिवंत आहे असे वेद आणि श्रुती सांगतात. निर्गुण ब्रह्म मात्र शाश्वत आहे हे ज्ञानी लोक जाणतात. ते ब्रह्म शस्त्राने तोडू जाता तुटत नाही, अग्नीने जाळावे म्हटले तर जळत नाही, पाण्याने कालवावे तर ते कालवले जात नाही. ते परब्रह्म वाऱ्याने उडत नाही, ते पडत नाही, झडत नाही, घडत येत नाही, दडत म्हणजे लपवताही येत नाही. त्या परब्रह्माला कोणताही रंग नाही, ते सर्वाहून विलक्षण आहे, पण सर्व काळ असते. ते जरी दिसत नसले तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र सूक्ष्म रूपाने ओतप्रोत भरलेले आहे, जेथे तेथे सर्वत्र व्यापलेले आहे. आपल्या दृष्टीला सवय झालेली असते की जे दिसेल तेच पाहावे आणि खरे मानावे, परंतु जे रहस्य असते ते गुप्त असते हे जाणून घ्यावे. जे प्रगट दिसते ते असार आहे हे जाणावे व जे गुप्त आहे ते सार जाणावे. गुरूंच्या उपदेशाने हे रहस्य उमजू लागते. विवेकाच्या जोरावर जे समजत नसेल ते समजून घ्यावे, जे दिसत नसेल ते पाहावे, जे कळत नसेल ते जाणून घ्यावे. जे गुप्त आहे ते स्वतःसाठी प्रगट करून घ्यावे, जे असाध्य आहे ते साधावे, अवघड असेल त्याच्या चिकाटीने अभ्यास करावा. वेद, ब्रह्मदेव आणि शेष ज्याचे वर्णन करता करता पार थकून गेले त्या परब्रह्माची विशेष करून प्राप्ती करून घ्यावी. तरी ते कसे साधावे असा प्रश्न केला असता त्याचे स्वाभाविक साधन सांगतात की अध्यात्माच्या श्रवणाने ते परब्रह्म प्राप्त करून घ्यावे. ते परब्रह्म पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, कोणत्या एका रंगाचेही ते नाही, ते अव्यक्त आहे. त्या परब्रह्माला देव जाणावे. इतर सामान्य लोकांचा स्वभाव असा असतो की ते
जे व्यक्त आहे त्याला देव म्हणावे. म्हणून त्यांना जितके गाव तितके देव असतात. याप्रमाणे निर्गुण परब्रह्म म्हणजे देव असा निश्चय झाला आणि देव निर्गुण हेही प्रत्ययाला आले. आता आपण आपला शोध घ्यावा. आपण माझे शरीर असे जेव्हा म्हणतो तेव्हा आपण देहा वेगळे आहोत हे कळते. माझे मन असे म्हणतो म्हणजे मी मनापेक्षा वेगळा आहे, मन म्हणजे मी नव्हे हे उघड होते. देहासंबंधी विचार केला की देह म्हणजे पंचमहाभूतांचा विस्तार आहे हे कळून येते. तत्वाने तत्व झाडले म्हणजेच एकाचा दुसऱ्यात लय केला की सर्व भूते नाहीशी होऊन सार म्हणजे आत्मा शिल्लक राहतो. ज्याला आपण मी म्हणत होतो त्याला स्थानच नाही असे कळून येते. मग त्याला पाहण्याचे कारणच उरत नाही. ज्या पंचमहाभूतांचा देह बनलेला असतो ती भूते ठाईच्या ठाई विभागून जातात. देह म्हणजे पंचमहाभूतांचे गाठोडे आहे. ते जो कोणी विचाराने सोडतो त्याला असे कळून येते की गाठोडेच नाही. शरीर हे तत्वांचे गाठोडे आहे. त्यासंबंधी विचार केला असता कळून येते की आपण नाहीच, फक्त एक आत्मा तेवढा निरंतर आहे. आपण असा आत्म्याहून वेगळा कोणी नाहीच हे कळले की मग जन्म मृत्यू कुठले. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाप पुण्य नसते. निर्गुणाच्या ठिकाणी पाप पुण्य यमयातना इत्यादी काही नसते आणि आपण म्हणजे तोच निर्गुण आत्मा आहोत. तर मग जन्म मरणाला ठाव कुठे आहे. मी म्हणजे देह या देहबुद्धीने जो बांधला गेला होता त्याला विवेकाने आपण देह नाही हे कळले. म्हणजेच देहबुद्धीचे बंधन नष्ट झाले. याप्रमाणे देहातीत होताच त्याला मोक्षपदाची प्राप्ती झाली. त्याच्या जन्माचे सार्थक झाले. पण आपण निर्गुण आत्मा हा विवेक सतत करीत राहिले पाहिजे. जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होते त्याप्रमाणे विवेक केल्याने दृश्य म्हणजे ही पंचभौतिक सृष्टी नष्ट होते व स्वस्वरूपानुसंधानाने मनुष्य तरतो. आपणास निवेदावे, आपण विवेकाने उरस नये याचे नाव आत्मनिवेदन हवे. आधी अध्यात्म श्रवण करावे, नंतर गुरुभक्ती करावी. म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने प्रसादाने आत्मनिवेदन घडते. आत्मनिवेदन झाले की नंतर आपण म्हणजेच परिपूर्ण वस्तू आत्मवस्तूच निरंतर आहोत असा बोध अंतरात होतो. त्या ब्रह्मबोधाच्या योगे तो जीव ब्रह्मरूपच होतो. असे झाल्यावर त्याचे संसार दुःख नाहीच होते. मग तो देहाला प्रारब्धाच्या अधीन करून स्वतः स्वस्वरूपी अस्वस्थ राहतो. यालाच आत्मज्ञान म्हणतात. याच्या योगेच शाश्वत समाधान मिळते. तो जीव परब्रह्माशी अभिन्न होतो म्हणजेच भक्त होतो. आता जे होणार असेल ते होई नका, जे जाणार असेल ते जाई नका अशी त्याची वृत्ती बनते आणि मनातली जन्म मृत्यू संबंधीची आशंका नष्ट होते. संसारातील कष्ट येर झाला चुकल्या, देवभक्तांचे ऐक्य झाले आणि सत्संगाच्या योगे मुख्य देव कोणता ही ओळखही पटली. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मपावन निरूपण नाम समास दुसरा समाप्त. समास तिसरा मायोद्भव. आत्मा हा निर्गुण आणि निर्मळ असतो. तो आकाश व अंतराळाप्रमाणे घनदाट आणि सदोदित निर्मळ आणि निश्चळ असतो. आत्मा हा अखंड, उदंडाहून उदंड, गगनाहूनही व्यापक आणि सूक्ष्म आहे. जो दिसत नाही, भासत नाही, उपजत नाही, नाचत नाही, कुठे येत नाही, जात नाही असे ते परब्रह्म असते. परब्रह्म चळत नाही, ढळत नाही, तुटत नाही, फुटत नाही, रचले जात नाही अथवा खचतही नाही. ते सर्व काळ सन्मुखच असते. निष्कलंक आणि निश्चय असून आकाश पाताळ आदी सर्वांच्या अंतरी व्यापून असते. ते परब्रह्म निर्गुण असून अविनाशी असते. तर माया ही सगुण असून नाश पावते. मायेमध्ये सगुण आणि निर्गुण कालवलेले असते. पाणी मिसळलेले दूध असेल तर राजहंस जसे त्यांना निवडून दूध ग्रहण करू शकतो त्याप्रमाणे सगुण निर्गुणाच्या मिश्रणाचा विचार योगेश्वर करू शकतात. अचेतन आणि शबल असलेल्या पाचभौतिक सृष्टीत आत्मा ओतप्रोत व्यापक असतो. तो नित्यानित्य विवेकाच्या योगे करतो. उसामधला रस ग्रहण करून उरलेल्या चोरट्यांचा त्याग करावा. त्याप्रमाणे या पंचभौतिक जगामध्ये असलेला जगदीश विवेकाने ओळखावा.
उसाचा रस पातळ असून नाशिवंत असतो, पण आत्मा शाश्वत आणि निश्चळ असतो. रस अपूर्ण असतो तर आत्मा केवळ परिपूर्ण असतो. आत्म्यासारखे दुसरे एखादे असेल तर त्याचा दृष्टांत देता आला असता, पण त्याच्यासारखे दुसरे काही नाहीच. तरीही दृष्टांतामुळे विषय जरा तरी समजतो म्हणून दृष्टांत दिलाय. आकाशात वायूची झुळूक यावी तशी आत्मस्थितीच्या ठिकाणी माया आली. वायूपासून तेज झाले, तेजापासून जल उत्पन्न झाले आणि जलापासून पृथ्वी आकारास आली. भूमंडळापासून किती जीव उत्पन्न झाले हे सांगता सुद्धा येत नाही, परंतु त्या सर्वांच्या आदी अंती ब्रह्म व्यापून आहे. जे काही निर्माण होते ते सर्व नाश पावते, पण मुळात ब्रह्म सर्वत्र संचलेले असते. ते जसेच्या तसेच असते, त्यात बदल होत नाही. घट निर्माण होण्यापूर्वी आकाश असतेच. घट निर्माण झाल्यावर त्या घटामध्येही आकाश भासू लागते, पण नंतर घट फुटला तरी आकाश जसेच्या तसेच असते, त्याचा नाश होत नाही. तसेच परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ असते. सर्व चराचर त्यात होत जात असते. जे काही निर्माण होते ते आधीच ब्रह्माने व्यापलेले असते. त्यात निर्माण झालेल्या सर्वांचा नाश झाला तरी ब्रह्म अविनाशी असल्याने जसेच्या तसेच राहते. असे अविनाशी जे ब्रह्म त्याचा ज्ञाते पुरुष आश्रय घेतात. विवेकाने सर्व तत्वांचे निरसन करीत गेले की आपल्याला स्वस्वरूपानुभव प्राप्त होतो. तत्वात तत्व मिळून तत्वांचे गाठोडे असा हा देह निर्माण होतो. जाणते पुरुष असतात ते एका तत्वाच्या दुसऱ्यात विवेकाने लय करून आत्मज्ञान प्राप्त करून घेतात. देह हे तत्वांचे गाठोडे आहे आणि आपण त्याहून वेगळे आहोत हे कळून आल्यावर देहाची अहंता नष्ट होते आणि विवेकाच्या योगे निर्गुण ब्रह्म हेच आपले स्वरूप आहे हे कळले की त्याच्याशी एकरूपता प्राप्त होते. विवेकाने देहाकडे पाहिले की तत्वात तत्व लय पावते आणि आपण काही नाहीच याचा माणसाला प्रत्यय येतो. आपण शोध घेऊ लागल्यावर आपले अस्तित्व ही माईक गोष्ट आहे हे कळते. सर्व तत्वांचे निरसन झाल्यावर फक्त निर्गुण ब्रह्म तेवढे राहते. आपण ज्याला मी म्हणतो तो राहतच नाही. मीपणाशिवाय निर्गुण ब्रह्म हेच आत्मनिवेदनाचे वर्म आहे. तत्वांचे संपूर्ण निरसन झाले की मी तूपणाचा भ्रम नाहीसा होतो. शोध घेऊ लागल्यावर मी कुठे आढळतच नाही. निर्गुण ब्रह्म तळत नाही, पण आपण म्हणजे ते निर्गुण ब्रह्मच आहोत हे सद्गुरूशिवाय कळत नाही. सारासार विचाराने मी कोण याचा शोध घेऊ लागल्यावर असार होते ते सर्व निघून गेले आणि सार होते ते म्हणजेच निर्गुण ब्रह्म. आधी ब्रह्माचे जे वर्णन केले आहे तेच सर्वांमध्ये व्यापून राहिले आहे आणि सर्व जे निर्माण झाले होते ते नाश पावले आणि जे उरले ते केवळ ब्रह्मच होय. विवेकाने पाचभौतिक सृष्टीमध्ये सारासार विचार केला की आपण कोण याची जाणीव आपल्याला होऊ लागते. आपण देह म्हणजे मी अशी कल्पना केली होती, पण आपण आपला शोध घेऊ लागलो की आपण म्हणजेच देह नव्हे हे कळते. याप्रमाणे शोध करता करता मी म्हणजे मन नव्हे, बुद्धी नव्हे असे करता करता मी शिल्लक राहत नाही. मी जाऊन फक्त निर्गुण आत्मा तेवढा उरतो आणि तोच आपण असा अनुभव घेतो. तत्वांचे निरसन झाले की निर्गुण आत्मा तोच आपण असा अनुभव येतो. म्हणून तत्व निरसनानंतर मीपणा दाखवणार तरी कसा? तत्वामध्ये मीपण म्हणजेच मी देह हे नाहीसे होऊन केवळ निर्गुण ब्रह्म तेवढेच साहजिक शिल्लक उरते. तोच मी म्हणजे सोहम भावाने तसा अनुभव आल्याने सहजच आत्मनिवेदन करते. आत्मनिवेदन होताच देवाची भक्ताची ऐक्यता झाली आणि विभक्तता जाऊन तो खरा भक्त बनला. निर्गुणाला जन्म मरण नाही, निर्गुणाला पाप पुण्य नाही. त्यामुळे निर्गुणाशी एक रूप होताच तो मुक्त होतो. जीव विनाशी तत्वाने वेढलेला असतो, त्यामुळे तो संशयात गुरफटून जातो आणि म्हणून त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडून तो कोहम म्हणजे मी कोण असे म्हणू लागतो. तत्वात ज्यावेळी गुंतलेला असतो तेव्हा कोहम म्हणजे मी कोण असे म्हणतो. विवेक उत्पन्न झाला की तो सोहम म्हणजे मी तोच असे म्हणू लागतो आणि स्वस्वरूपानुभवाने जीव ब्रह्मैक्य झाले म्हणजे तो अनन्य झाला की अहम आणि सोहम दोन्ही मावतात.
यानंतर जे शेष राहते तेच नित्य त्रिकाला बाधित आत्मस्वरूप होय. देही असून मग तो या प्रकारे देहातीत होतो. संदेह वृत्ती लवकर नष्ट होत नाही, म्हणून पूर्वी बोललेलेच परत बोलावे लागते. म्हणून श्रोत्यांनी क्षमा करावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मायोद्भव नाम समास 3.